नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण बायनरीचं ॲडिशन बघितलेलं आहे. आता ॲडिशन बघितल्यानंतर दुसरा टॉपिक आपला असणार आहे बायनरी सबस्ट्रॅक्शन. मग बघा, जर तुम्हाला बायनरी नंबर्स दिलेला असेल मग त्याचं सबस्ट्रॅक्शन कशा प्रकारे करायचं ते आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचे काय रूल्स आहेत आणि त्यानंतर काही एक्झाम्पल्स पण आपण बघणार आहोत, जेणेकरून हा तुमचा टॉपिक क्लिअर होणार आहे. बघा, सुरुवातीला काय बेसिक रूल्स असतील तर ते काय असणार आहे बघा. जर तुम्हाला माहिती आहे बायनरी नंबर या ठिकाणी बघा, बायनरी नंबर तुमचा 0 आणि 1 यापासून बनलेला असतो. मग बघा, जर 0 - 0 केलं तर तुमचा आन्सर जे येणार आहे तर ते 0 येणार आहे. ज्या वेळेस 0 - 1 करशाल बघा, या ठिकाणी तुम्हाला एक कॅरी घ्यावा लागत असणार आहे. मराठी भाषेत आपण त्याला म्हणतो हातचा घेत असतो, बरोबर आहे. सबस्ट्रॅक्ट म्हणजे समजा इथे कन्सिडर करूयात, हा 1 हा 0 असा नंबर असेल -1. मग यामध्ये बघा ही कंडिशन आलेली आहे, कोणती या ठिकाणी दिलेली. मग या ठिकाणी 0 आहे, मग एक तुम्ही कॅरी घेणार म्हणजे याचा झाला 10 -1 अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. 10 - 1 केल्यानंतर हा बायनरी नंबर आहे, 10च्या मागचा बायनरी नंबर काय येणार 1 येणार, अशा प्रकारे. समजलं. मग जो आपण कॅरी घेत असतो म्हणजे हातचा घेत असतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते पण आपण बघणारच आहोत. सुरुवातीला जे बेसिक रूल्स आहे तर ते समजून घ्या. मग पुढची एक कंडिशन असेल 1 - 0. मग अशा कंडिशनमध्ये काय येणार तुमचा 1च येणार आहे. समजतंय. आणि त्यानंतर अजून एक कंडिशन दिलेली आहे, ज्या वेळेस 10 दिलेला असेल हा बायनरी नंबर मायनस तुम्ही जर 1 केला काय येणार आहे या ठिकाणी 1 येणार आहे. बघा, 10च्या मागचा नंबर या ठिकाणी आपण जे एक्झाम्पल्स घेतलं त्याच रिलेटेड हा नंबर असणार आहे. 10च्या मागचा बायनरी नंबर. बघा, ॲडिशनमध्ये आपण पुढचा नंबर घेत होतो, सबस्ट्रॅक्शनमध्ये आपल्याला मागचा नंबर घ्यायचा आहे. 10च्या मागचा बायनरी नंबर 1 येणार आहे. आता त्यानंतर मग बघा हे बेसिक रूल्स आहेत. आता त्यानंतर मग पुढे बघणार आहोत आपण मायनंट, त्यानंतर सबस्ट्रँड, त्यानंतर डिफरन्स आणि त्यानंतर बॉरो काय आहे बघायचं. मायनंट म्हणजे पहिला नंबर. ॲडिशनमध्ये कोणते नंबर तुम्ही जरी उलटे पालटे झाले तर तुमचा रिझल्ट जो आहे किंवा आन्सर जे आहे तर ते बरोबर येणार आहे. पण सबस्ट्रॅक्शनमध्ये समजा एखादी व्हॅल्यू जर तुमच्याकडून चुकली, समजा 1, आपण एक एक्झाम्पल घेऊयात आपलं रेग्युलर एखादं उदाहरण, 1 2 5 हा एक नंबर दिलेला आहे आणि दुसरा नंबर दिलेला आहे 102. तुम्हाला सांगितलेलं आहे 125 मधून 102 वजा करा, बरोबर आहे. म्हणजेच 125 - 102 करा. समजा तुमच्याकडून जर असं झालं 102 म्हणजे 102 - 125, आन्सर कशामध्ये येणार आहे तुमचं मायनसमध्ये येणार आहे. दिसतंय तुम्हाला हे? हां, दिसतंय. तर या ठिकाणी लक्षात द्या, तुमचा आन्सर मायनसमध्ये येणार आहे. म्हणून मग जो पहिला जो नंबर आहे तर तो पहिला नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर मग जो दुसरा नंबर जो मायनस करणार आहे त्या नंबरमधून तर तो सबस्ट्रॅक्शनमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर मग त्याचा आन्सर जे येणार आहे ते डिफरन्समध्ये. आणि एखादा हातचा घेतला असेल त्यालाच आपण बॉरो म्हणणार आहोत, तर तो बॉरो जर घेतला असेल तर तो या कॉलममध्ये लिहायचा आहे. बघूयात आता आपल्या 4 कंडिशन आहे. सुरुवातीला 0 - 0 जर केलं डिफरन्स किती येणार आहे 0. कॅरी काही विशेष येत नाही, 0 येणार आहे. त्यानंतर मग दुसरी कंडिशन असणार आहे 0 - 1. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही कॅरी किती घेणार आहात म्हणजे याचा डिफरन्स किती येणार आहे बघा. हा 0 आहे, 0 असल्यामुळे आपल्याला 1 कॅरी घ्यावा लागणार आहे म्हणजे बॉरोमध्ये 1 लिहणार आहोत. त्यानंतर मग हा झाला 10 - 1. 10 मधून जर म्हणजे एक स्टेप मागे गेलो आन्सर येणार 1. 10च्या मागचा बायनरी नंबर 1 येणार. आणि कॅरी घेतलेला होता म्हणतो बॉरोमध्ये आपण लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचं काय घेऊयात 1 - 0. यामध्ये डिफरन्स तुमचा 1च येणार आहे. आणि बॉरो वगैरे घेतलेला आहे का काही नाही. आता हे इझी आहे. पुढचं काय येणार आहे बघा 1 - 1. 1 - 1 जर केलं डिफरन्स ही 0 आणि बॉरो काय आहे 0च असणार आहे. अशा प्रकारे आपण 4 कंडिशन बघितल्या. मायनर म्हणजे पहिला नंबर ज्यामधून तुम्ही वजा करणार आहात. जो दुसरा नंबर आहे सबस्ट्रॅक्ट म्हणजे जी संख्या पहिल्या संख्येमधून वजा करणार म्हणजे 2 नंबरची संख्या घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्याचं आन्सर येणार ते डिफरन्स. आणि एखादा हातचा घेतला असेल त्याला आपण बॉरो म्हणणार, तो या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. समजलं सर्वांना? त्यानंतर पुढे बघूयात. आता एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. 11 म्हणजे 11 हा बायनरी नंबर आहे, -10 हा आपल्याला मायनस करायचा आहे. बायनरीची आपण सबस्ट्रॅक्शन करत आहोत, ठीक आहे. आता यामध्ये मग बघा 1
बघा 1 मायनस 0 काय येणार आहे आपलं या ठिकाणी बघा 1 मायनस 0 डिफरन्स इज 1 बॉरो आहे का काही नाही म्हणून बघा 1 मायनस 0 1 त्यानंतर मग बघा 1 मायनस 1 आन्सर इज 0 या ठिकाणी तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला हे येऊन पण जाईल काय इझी आहे ओके म्हणजे तुमचं आन्सर जे आलेलं आहे तर ते 0 1 आलेलं आहे टू द बेस 2 कारण हा बायनरी नंबर्स आहे समजलं त्यानंतर बघा सबस्ट्रॅक्ट 0 1 1 फ्रॉम 1 0 1 आता सांगा फर्स्ट व्हॅल्यू कोणती घेणार आणि सेकंड व्हॅल्यू कोणती आणणार कोणत्या संख्येमधून कोणती संख्या तुम्ही मायनस करणार बघा आपल्याला 2 नंबर्स दिलेले आहे या ठिकाणी सबस्ट्रॅक्शनमध्ये तर मग आपल्याला कशामधून काय वजा करायला लावलेला आहे तर बघा फ्रॉम 0 1 1 1 1 1 फ्रॉम 1 0 1 कुठून 1 0 1 1 0 1 मायनस कोणती संख्या मायनस करायची आहे 0 1 1 हे जर समजलं तर तुमचा आन्सर व्यवस्थित येणार आहे ठीक आहे सांगा 1 मायनस 1 0 आता या ठिकाणी कंडिशन आली बघा बॉरो घेण्यासाठी 0 तून 1 जाईन का नाही म्हणून आपल्याला एक कॅरी घ्यावा लागणार हातचा घ्यावा लागणार आहे त्यालाच आपण बॉरो म्हणत असतो या ठिकाणी बॉरो जो आहे तर तो किती घेतलेला आहे आपण 1 घेऊयात या कंडिशनमध्ये मग या 0चा काय झालेला आहे 10 झाला ठीक आहे 10 झाल्यानंतर हा 1 जो आहे तर मग हा हातचा घेतल्यामुळे याची जी व्हॅल्यू जी आहे तर ती 0 झालेली आहे करा आता 10 मायनस 1 10च्या मागं -1 केल्यानंतर काय येणार 10च्या अगोदरचा नंबर बायनरी नंबर 1 येणार आणि या ठिकाणी 1चा 0 झालेला 0 मायनस 0 0 म्हणजे तुमचा जो नंबर आलेला आहे तर तो काय आलेला आहे 10 आलेला आहे हा बायनरी नंबर समजलं खूप इझी आहे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल त्यानंतर बघा सबस्ट्रॅक्ट द फॉलोइंग आता हा नंबर दिलेला आहे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे यामधून सांगा काय येणार 1 मायनस 0 1 येणार त्यानंतर 1 मायनस 1 0 येणार या ठिकाणी बघा बॉरो किती घेणार तुम्ही मग या ठिकाणी 1 घेणार या कंडिशनमध्ये मग हा 0चा झाला 10 आणि हा 1चा झाला 0 सांगा 10 मायनस 1 10च्या मागे 1 जा 1 गेल्यानंतर घर गेल्यानंतर किती होणार 1 होणार ठीक आहे त्यानंतर 1चा 0 झाला या ठिकाणी 0 म्हणजे तुमचा हा बायनरी नंबर जो आलेला आहे 1 0 1 समजलं सर्वांना अशा प्रकारे तुम्हाला सबस्ट्रॅक्शन जी आहे तर ती सबस्ट्रॅक्शन करायची आहे खूप सारे उदाहरणं घ्या बॉरो फक्त म्हणजे एवढे लक्षात ठेवा कन्सेप्ट बॉरो म्हणजे जो हातचा घेणार तो त्या ठिकाणी लिहायचा आहे म्हणजे 0चा झाला 10 आणि तुम्हाला आन्सर जे आहे तर ते आन्सर काढायचं आहे बघा अशा प्रकारे हा सोपा आणि इझी असणार हा टॉपिक जो आहे एकदा तुम्हाला बेसिक रूल्स जर समजले व्यवस्थित त्यानंतर बॉरो कशाला म्हणायचं मायनर कशाला म्हणायचं सबस्ट्राहेंड कशाला म्हणायचं डिफरन्स कशाला म्हणायचं हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं हा टॉपिक तुम्हाला स्कोर करणारा हा टॉपिक असणार आहे नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये जर एक्झाम्पल्स आले नक्कीच तुम्हाला आन्सर जे आहे तर ते आन्सर व्यवस्थित लिहिता येणार आहे तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद